नमस्कार. मानवी मनाला भविष्यकाळाबद्दल जाणून घ्यायला फार आवडतं. उद्यामध्ये काय दडलंय याची उत्सुकता आपल्या प्रत्येकालाच असते. ज्योतिषशास्त्रामुळे पुढे येणाऱ्या गोष्टी आपल्याला कळू शकतात. थोड्याफार प्रमाणात त्यावर आपण मार्गही काढू शकतो. यासाठी उपासना आवश्यक. आत्ता ह्या भागात आपण बघूया राशीनुसार उपासना कोणती करावी. मेष आणि वृश्चिक ही रास मंगळाची आहे. त्यामुळे मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी दररोज गणपतीचं दर्शन, गणपती स्तोत्र म्हणावं, संकष्टीचा उपास करावा. एखाद्या संकष्टीला 21 मोदक करून, म्हणजे अंगारकी संकष्टी असेल, नैवेद्य दाखवावा. जिथं जिथं अष्टविनायक आहेत तिथं जमेल तेव्हा दर्शन घ्यावं. एवढी उपासना करावी. वृषभ आणि तूळ या दोन्हीचे स्वामी शुक्र आहेत. एका ग्रहाला 2-2 राशी आहेत. त्यामुळं वृषभ आणि तुळेचा स्वामी शुक्र. शुक्र स्वामी असल्यामुळे देवीची उपासना करावी. आपल्या कुलदेवीचं दर्शन घ्यावं. शुक्रवार, मंगळवार यापैकी कुठला उपास करावा. जेव्हा एखादं काहीतरी, आत्ता मी म्हटलं तसं, की पुढं काहीतरी आपल्याला अडचण आहे असं कळायला लागलं, तर 16 शुक्रवार, 5 मंगळवार अशी उपासना करावी. देवीचं दर्शन घेऊन तिला खणा नारळानं ओटी भरावी. असे 16 शुक्रवार करावेत. ही उपासना पण आपल्याला फळ देऊन जाते. यानंतर मिथुन आणि कन्या याचा स्वामी बुध आहे. यांनी कृष्णाची उपासना करावी. कृष्ण किंवा विष्णू. श्रीकृष्णाला तुळस वाहावी, तुळशीचा हार घालावा. बुधवारी कोणाला ना कोणाला अन्नदान करावं. आणि अन्नदान म्हणजे शिजलेलं अन्न, याला अन्नदान म्हणतात. फरसाण, बिस्किट पुडा, फळं हे केलं तरी चालेल, पण शिजलेलं अन्न भले आपल्याला शक्य नसेल तर विकत घेऊन दिलं तरी चालतं. असं बुधवार 5 मागून घेऊन करावे आणि द्यावं दान, अन्नदान. त्यानंतर कर्क राशीला स्वामी मात्र चंद्र हा एकटाच आहे. एकच रास आणि एकच ग्रह चंद्र. चंद्र हा मनाचा कारक आहे. तर शंकराची उपासना करावी. सोमवार करावेत. सोमवारी शंकराच्या मंदिरात साखर, दूध, तांदूळ यापैकी काही अर्पण करावं, मागणं मागावं. आणि शिवलीलामृत किंवा ओम नमः शिवायचा जप करावा पुरुषांनी. आणि स्त्रियांनी नुसता नमः शिवाय पंचाक्षरी जप करावा. त्यानंतर येते सिंह. सिंह रास ही रवीची रास आहे. रविवारी सूर्याचं दर्शन घ्यावं, त्याला अर्घ्य द्यावं पाण्याने, किंवा सूर्यदर्शन घेऊन तिथं दर आपल्या वाढदिवसाला सिंह राशीच्या लोकांनी धोतर जोडी किंवा धोतर उपरणं दान करावं. म्हणजे त्यांची बरीच कामं होऊ शकतात. धनु आणि मीन रास ही गुरुची रास आहे. मग धनु आणि मीन राशीच्या लोकांनी गुरुवारचे 1-5 उपास करावेत. नरसोबावाडी, औदुंबर किंवा गाणगापूर इथं जाऊन दर्शन घ्यावं. दत्तबावनी किंवा गुरुचरित्र पारायण करून घ्यावं. त्या समस्या निराकरण होतात. त्यानंतर मकर आणि कुंभ या राशींचा स्वामी शनी आहे. तर मारुतीची उपासना करावी, शनी महात्म्य वाचावं, शनीचा मंत्र म्हणावा आणि शनिवारचे उपास करावेत. आणि शनिवारी मारुतीसमोर गूळ, केळं यापैकी काही सफरचंद असं अर्पण करावं. त्यानंतर सांगू इच्छिते की राशीप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला हे फळ मिळू शकतं नक्कीच. पण एखादा प्रॉब्लेम असेल किंवा एखादी अडचण असेल तर कुंडलीचा आधार घ्यावा. पण रास ही फक्त 7.5 गुरु खराब आहे का, मंगळ कसा आहे मला, यासाठी आपण उपयोगात आणावी. पण कुंडलीनुसार आपल्याला भविष्य कळतं, म्हणून कुंडलीनुसार पण उपासना करणं आवश्यक आहे. आणि कुंडलीप्रमाणे पुन्हा महादशा अंतर्दशा, म्हणजे कुंडली म्हणजे स्वतः आपण धरलं तर महादशा अंतर्दशा या त्याचा एक्सरे असतो. आणि एक्सरेमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कुठं आणि का दुखतं ते कळतं. म्हणून महादशेचा पण विचार करावा. म्हणजे नेहमी भविष्य बघत असताना आपली रास, आपली कुंडली, आपली महादशा अंतर्दशा याचा सर्वांचा विचार करून उपाय, त्याप्रमाणे उपाय केले तर फळ निश्चिती होतेच. मानवी जीवनात चिंता नाही असा मनुष्य नाही, पण त्या चिंतेवर उपाय नाही असं पण नक्कीच नाही. म्हणून तर आपण उपाय करायचे, उपासना करायची. थोडासा आधार घ्यायचा आणि प्रयत्नाला परमेश्वराची जोड मिळतीच. या नोटवर मी थांबते.